नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीकृष्ण जन्म उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आज देखील इथे उद्या दहीहंडीचा उत्सव आमच्या ठाण्याच्या भगवती मैदान इथे साजरा होणार आहे। खरं तर ही दहीहंडी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने 2016ला ज्या वेळेला दहीहंडी उत्सव बंद होण्याची वेळ आली होती, सुप्रीम कोर्टाचे अनेक आदेश या दहीहंडी मंडळांच्या विरोधातले होते, त्याला सन्माननीय राजसाहेबांनी एक आदेश दिला आणि त्यातून तयार झालेली ही दहीहंडी कधी ठरवलं नव्हतं की दहीहंडी उत्सवाचं आयोजन करावं लागेल किंवा अशा अनेक गोष्टी आम्ही कधी ठरवल्या नव्हत्या। पण ज्या वेळेला आपल्या हिंदू सणांवर, मराठी सणांवर गदा येते त्यावेळेला सर्वप्रथम उभा राहत होतो महाराष्ट्र सैनिक, आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने ही दहीहंडी आम्ही त्यावर्षी सुरू केली होती। सो आज आमच्या दहीहंडीला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत आणि आज 9व्या वर्षी देखील हा आयोजन एवढ्याच उत्साहात आम्ही इथे साजरा करतोय। तुम्ही जर पाहाल तर आमची जवळजवळ सगळी तयारी ही उद्याची झालेली आहे आणि उद्या अतिशय जोशात, उत्साहात आम्ही हा सण साजरा करणार आहोत। दरवर्षी तुम्ही जर भगवती मैदानात आलात तर गेल्या वर्षीचा आमचा अनुभव होता की गेल्यावेळी खूप चिखल झालं होतं, पण यावेळेला आम्ही एक वेगळं प्लॅटफॉर्म दहीहंडीच्या निमित्ताने तुम्ही जर बघाल तर आम्ही बनवलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्मवर मॅट येणार आहे, जेणेकरून आमचा एक प्रयत्न आहे की कुठल्याही खेळाडूला मार लागू नये। कारण ही जेवढी मुलं आहेत ही सर्वसाधारण घरातली मुलं असतात। मुंबईमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी घरातली मुलं या उत्साहात साजरी व्हायला ठाण्यात येत असतात। खरं तर ठाण्याला दहीहंडीचा खूप मोठा वारसा आहे आणि त्या वारशातनं आम्ही ही दहीहंडी इथे करत असतो। उद्या सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही इथे दहीहंडी उत्सवाला सुरुवात करणार आहोत। मला माहिती आहे अनेक मंडळं ही फक्त राजसाहेबांच्या प्रेमापोटी इथे येतात, कारण ज्या वेळेला दहीहंडी सणांवर निर्बंध आले त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब या सर्व मुलांच्या पाठी उभे राहिले होते आणि त्याचीच एक परतफेड म्हणून जवळजवळ सगळीच मोठी मंडळं, छोटी मंडळं आमच्या मैदानात येतात आणि थर लावून सन्माननीय राजसाहेबांना सलामी देतात। उद्या देखील अशाच प्रकारे तुम्ही यावं अशी अपेक्षा आहे। सर्वच महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदा पथकांना आम्ही आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं निमंत्रित करतो आणि तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उद्या इथे याल आणि एक उत्साह, दहीहंडीचा उत्साहाचा आनंद तुम्ही सगळे लुटाल अशी अपेक्षा करतो। उद्या सकाळी 9 वाजल्यापासून आमची संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ही तुमची वाट पाहते। ही आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं की माझी दहीहंडी यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसेल, कुठल्याही प्रकारच्या बायका नाचणार नाहीत। आम्ही देखील सन्माननीय राजसाहेबांनी जे काही आदेश दिले त्याचं पालन करतो आणि दरवर्षी ते आम्ही करतो। आम्ही दरवर्षी जे गोविंदा पथक इथे येतात त्यांच्यातलाच एखादा खेळाडू जो असतो तो आमच्या व्यासपीठावरचा सेलिब्रिटी असतो आणि तोच मनसोक्त नाचतो। यावर्षी देखील आम्ही हेच करतोय। आम्ही यावर्षी देखील जे गोविंदा पथक आहेत त्यांच्यामध्ये उत्तम डान्स करणारा एखादा खेळाडू असेल, एखादी मुलगी असेल खेळाडू, त्यांना आम्ही आमच्या व्यासपीठावर संधी देणार आहोत। आमचं व्यासपीठ त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि व्यासपीठावरनं जो उत्तम परफॉर्मन्स करेल, मराठी गाण्यांवर जो उत्तम परफॉर्मन्स करेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण मनसेकडून एक पारितोषिक दिलं जाईल। नगर नगर आए नजर नंद कलाला।